नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। ही योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असून या योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांना काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहे आणि ती महत्त्वाची कागदपत्रे कोणती आणि या योजनेकरता तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे तात्काळ पूर्ण करायची आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत देखील नक्की पोहोचवा। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, राज्य शासनाने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिकृत असा शासन निर्णय म्हणजेच GR जारी केलेला आहे। या GR नुसार प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे या योजनेचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत। पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणे, आधार प्रमाणीकरण शिबिर आयोजित करणे, जनजागृती करणे तसेच शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करणे यासारख्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या आहे। यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष समित्याची स्थापना देखील करण्यात आली असून त्यांच्या आढावा बैठकासुद्धा सुरू झालेल्या आहे। या बैठकीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर आली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही। काही शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक फार्मर ID म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक अजूनसुद्धा तयार झालेला नाही। तर अनेक शेतकऱ्यांच्या बँक खाते हे बरेच दिवसांपासून ऑपरेट नसल्यामुळे त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। या त्रुटीमुळे पात्र असूनही काही शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा प्रोत्साहन अनुदान मिळवण्यास अडचण येऊ शकते। म्हणूनच प्रशासनाने शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे। सर्वप्रथम त्यामध्ये तुमचा आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे तुम्हाला तपासायचं आहे, कारण आगामी प्रक्रियेमध्ये OTPद्वारे पडताळणी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्डशी लिंक नसेल तो लगेच तात्काळ अपडेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन अडचण येणार नाही। त्यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे की नाही, त्यालाच आपण मॅपिंग असे म्हणतो, ते सुद्धा तुम्हाला चेक करायचे आहे। ज्या बँक खात्यात आधार लिंक आहे ते खाते सक्रिय असणे देखील आवश्यक आहे। जर ते नसेल तर तुमची KYC प्रक्रिया पूर्ण करा आणि त्यासोबतच तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक आहे की नाही ते सुद्धा चेक करा आणि जर नसेल तर ते लिंक करून घ्या। तिसरी आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ॲग्रीस्टॅक नोंदणी। शासनाने ॲग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य केली आहे, यालाच आपण फार्मर ID असे म्हणतो। तुम्ही घरबसल्या काही मिनिटांमध्ये ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकता। जर तुम्हाला जमत नसेल किंवा तुम्ही अद्याप देखील ही नोंदणी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी घरबसल्या किंवा जवळच्या CSC सेंटरवरती जाऊन देखील ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या। नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक फार्मर ID मिळतो, तो फार्मर ID तुम्हाला महत्त्वाचा आहे। ही कर्जमाफी योजना याच फार्मर IDच्या आधारे आता यावर्षी राबवली जाणार आहे। याशिवाय ज्या शेतकऱ्यांचे निधन झाले आहे त्यांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती ठेवावी त्यासाठी वारसाचा ठराव आणि संबंधित अर्ज बँकेत जमा करणे अत्यंत आवश्यक आहे। अन्यथा जर तुमच्या घरी जर कोणी निधन झाले असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा किंवा अनुदान मिळवण्यामध्ये विलंब होऊ शकतो किंवा तुम्ही त्यापासून वंचित राहू शकता। तर ही जी काही महत्त्वाचे कागदपत्रे जर तुमचे नसेल तर तुम्ही तात्काळ ते प्रक्रिया पूर्ण करून तुमचे कागदपत्रे तयार ठेवा। कर्जमाफीची अंतिम प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केले जाणार आहे। त्यामुळे प्रत्यक्ष लाभ हा जिवंत आणि पात्र शेतकऱ्यालाच मिळणार आहे। जर संबंधित शेतकरी मयत असेल तर त्यांच्या कायदेशीर वारसाचे बायोमेट्रिक पडताळणी पुढे केल्या जाऊ शकते। म्हणूनच जर तुमच्याकडे वारस प्रमाणपत्र नसेल तर ते लगेच काढून ठेवून घ्या, जेणेकरून तुम्हाला जेव्हा कर्जमाफीची लिस्ट लागेल त्यावेळेस ते तुम्हाला देता यायला पाहिजे। म्हणून मित्रांनो, आज या सर्व बाबी तपासून घ्या आणि आवश्यक प्रक्रिया तुमच्या पूर्ण करा। त्यामुळे कर्जमाफी प्रोत्साहन अनुदान मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा तुम्हाला
अडथळा येणार नाही। ही जे काही महत्त्वाचे कागदपत्रे मी तुम्हाला सांगितलेले आहे, ज्यामध्ये तुमचा आधार क्रमांक मोबाईल नंबरला लिंक असणे गरजेचं आहे, तुमचं बँक खातं हे सक्रिय असणे गरजेचं आहे, तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे, सोबतच तुमचं फार्मर ID सुद्धा असणे गरजेचं आहे। जर ते या गोष्टीमधून कोणतीही गोष्ट तुमच्याकडे नसेल, सोबतच ज्या शेतकऱ्यांचे वारसदार असतील त्यांनासुद्धा वारस प्रमाणपत्र इथे लागू शकते। तर ही सर्व कागदपत्रे तुम्ही लवकरात लवकर तयार करून ठेवा। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा। अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना व शेतीविषयक अपडेट आपल्या चॅनलवरती मी नेहमी देत राहतो। जर तुम्ही अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत